हाय फ्रेंड्स. ओके, सो ॲक्च्युली लास्ट टॉपिक ऑफ इंटरनल रेस्पिरेशन आणि तो डीचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. सो ॲक्च्युली कालचा एक छोटासा टॉपिक राहिला आहे कारण थोडासा मोठा होता आणि तुम्हाला मी चार्ट वगैरे दिला आहे. तर त्या चार्टमध्ये हा तिसराही रेफरन्स आला होता. ओके, सो इंटरनल रेस्पिरेशनमध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा चार्ट पाठवला आहे मी. तोही थोडासा एक रिवाईज पॉईंट म्हणून घेऊन घेऊ. ओके, सो आपला सुरू होतं ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. इंटरनल रेस्पिरेशनचा जो टॉपिक होता दॅट इज डिवायडेड इंटू ॲक्च्युली टू पार्ट. वन इज द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड सेकंड इज ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. नाउ ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 इज अगेन कॅरी आउट बाय टू कंपोनंट्स ऑफ ब्लड. दॅट इज वन इज द RBC अँड सेकंड इज द प्लाझ्मा. आता या दोन कंपोनंटच्या माध्यमातून जे ट्रान्सफर होते आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन होतं CO2चं, दे आर ॲक्च्युली अगेन कॅरी आउट बाय द थ्री डिफरंट वेज. So one is the transportation of CO2 by plasma. 7% generally out of 100, 7% of CO2 is transported by means of plasma in the solution form. Why? Because plasma is actually a liquid or fluid form. आता जर फ्लुइडमधून ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर त्या कार्बन डायऑक्साईडला सोल्युशन फॉर्ममध्येच यावं लागेल. सो आयदर इट इज द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2 इन सोल्युशन फॉर्म और वी कॅन से दॅट द डिझॉल्व फॉर्म अँड इट इज ओनली 7%. त्यानंतर मग पुन्हा ॲक्च्युली प्लाझ्मा आणि RBCच्या माध्यमातूनच CO2चं ट्रान्सपोर्टेशन होतं. पण आता या ठिकाणी CO2चा जो फॉर्म आला आहे तो आला आहे कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये. दॅट इज HCO3 निगेटिव्ह अँड H पॉझिटिव्ह. ॲक्च्युली ट्रान्सपोर्टेशन तेच दोघं करणार आहे, कोण? प्लाझ्मा आणि RBC. पण इथे मेन जो इम्पॉर्टन्स दिला आहे ते कार्बोनेटच्या फॉर्मला. आणि म्हणून मी तसं त्या चार्टवर लिहिलं होतं की ॲक्च्युली सेकंड दॅट इज इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट आयन. ट्रान्सपोर्टेशन इज अगेन कॅरी आउट बाय द प्लाझ्मा अँड RBC. सो इथपर्यंत झालं होतं. आणि लास्ट दॅट इज द थर्ड ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2 बाय RBC ओनली, रेड ब्लड सेल. आणि हा ॲक्च्युली 23% पार्ट आहे. सो 7% कार्बन डायऑक्साईड इज ट्रान्सपोर्टेड बाय प्लाझ्मा इन डिझॉल्व फॉर्म. देन 70% of CO2 is transported by means of plasma and RBC, but in the form of bicarbonate ion. And now last topic, it is 23% of CO2 is now transported by means of RBC. Okay, now that is the topic. So by खूप असं हार्ड आणि हे नाही आहे. तर आता when CO2 is reached to the RBC, स्पेशली प्लाझ्मा झालं किंवा काल बायकार्बोनेट आयन झालं, आणि पुन्हा मुद्दा तोच आहे की जे टिश्यूमध्ये तयार झाला आहे CO2, त्या टिश्यूमधलं CO2 जेव्हा ब्लडमध्ये रिलीज केलं जातं अँड इफ इट इज रीच टू द RBC. जर RBCला तो CO2 गॅसियस फॉर्ममध्ये जर रिलीज झाला तर RBC त्या CO2ला कसं ट्रान्सफर करेल? नाउ सी हियर न्यू कंपाऊंड इज देअर. सो व्हेन CO2 रीच टू द RBC इट बाइंड विथ द अमिनो ग्रुप ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचा एक अमिनो ॲसिडचा ग्रुप असतो, त्यासोबत हा CO2 कंबाईन होतो. सो सिम्पली वी गेट द रिएक्शन हियर CO2 कंबाईन विथ और CO2 प्लस अमिनो ॲसिड ऑफ हिमोग्लोबिन टू फॉर्म द लूजली बाउंडेड कंपाऊंड. आता हा जो नवीन एक कंपाऊंड किंवा ॲक्च्युली प्रॉडक्ट बनला आहे हा लूजली बाउंड आहे, म्हणजे तो इझिली ब्रेक होऊ शकतो, डिकम्पोज होऊ शकतो. अँड नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज येस कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. थोडंसं मोठं नाव आहे, कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. ॲक्च्युली CO2 साठी कार्बॉक्सिलेशन हा शब्द आपण घेतला आहे. सो कार्बॅमिनो आणि तो अटॅच झाला हिमोग्लोबिन सोबत. सो कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. नाव that carbamino hemoglobin, which is a loosely bound compound, has a tendency, याला एक स्पेशल ॲबिलिटी. काय टेंडन्सी आहे? So it has a tendency to radially decompose in that region where the ppCO2 is very low. आता हा जो कार्बॅमिनो हिमोग्लोबिन आहे ज्यामध्ये CO2 ॲक्च्युली बाइंड झाला हिमोग्लोबिन सोबत, that compound are radially decompose or we can say that dissociate in the region where the partial pressure of CO2 is very low. आता तुम्हाला माहिती आहे टिश्यू कडून हा कार्बॅमिनो हिमोग्लोबिनच्या फॉर्ममध्ये ब्लडमधून तिकडे चालला आहे लंग्सपर्यंत. अँड when it is reached to the lungs or alveolar surface, we all know in the alveolus ppCO2 concentration is very low. आता तिथे खूप कमी आहे पार्शियल प्रेशर ऑफ CO2, आणि त्याच ॲल्व्हिओलर वॉलच्या बाजूला जे ब्लड आलं आहे ज्या ब्लडमध्ये RBC सुद्धा आहे आणि RBC सोबत कार्बॅमिनो हिमोग्लोबिन नावाचा कंपाऊंड आहे. मग आता हा कंपाऊंड अशाच ठिकाणी रिलीज होतो किंवा डिकम्पोज होतो ज्या ठिकाणी ppCO2 कॉन्सन्ट्रेशन लो असतं. सो ॲट ॲल्व्हिओलर वॉल when RBC reach along with the carbamino hemoglobin, so RBC release that carbamino hemoglobin at that site where that carbamino hemoglobin, yes, now see HbCO2 it is a molecular formula of carbamino hemoglobin.
when it is reached to the alveolar wall, it further break into hemoglobin and CO2. आता हा जो हिमोग्लोबिन ब्रेक झालाय, इट इज अ पार्ट ऑफ ब्लड. पण त्या ठिकाणी जो CO2 रिलीज झालाय तो आता कुठे झालाय ते ऍरो केला आम्ही इन द alveolar wall where the partial pressure of CO2 is very low. So in this way, in the form of carbaminohemoglobin, RBC transport that 23% of CO2. आणि हा होता आपला लास्ट टॉपिक. लास्ट टॉपिक म्हणजे इंटरनल रेस्पिरेशनची जी थर्ड स्टेप चालू होती त्यातला हा लास्ट टॉपिक. Here the internal respiration is completed, and now last topic of whole that mechanism, that is the cellular respiration. Now सरळ cellular नावच दिलाय. So here that respiratory part which is actually takes place inside the cell. आणि याच ठिकाणी फायनली ग्लुकोज जे एक कॉम्प्लेक्स फूड होतं त्याचं फायनली ब्रेकडाऊन होतं. इथे आता ऑक्सिजन रीच झालाय असं आपण समजू. म्हणजे टिश्यू लेवल असेल तर टिश्यू पासून प्रत्येक सेल पर्यंत. नाउ each cell get the oxygen. Now at cell what happen, using that oxygen there is a breakdown of or oxidation of complex food that is glucose, and with the release of tremendous energy that is 38 amount of ATP जे आपण म्हणतो. आणि किलो कॅलरीच्या फॉर्म मध्ये जर बघतो म्हटलं तर ती असते अप्रॉक्सिमेट 686 किलो कॅलरी एनर्जी. सो वन ग्लुकोज मॉलिक्यूल इज व्हेन कम्प्लिटली ऑक्सिडाइज, जे 38 ATP म्हणतो आपण ते ATPचा फॉर्म झाला. पण जर किलो कॅलरीच्या फॉर्म मध्ये जर एनर्जी पाहिजे आहे तर ती असते 686 किलो कॅलरी. मग आता या लास्ट स्टेप मध्ये सेल्युलर लेवल मध्ये काय होतं. नाउ सी, इट इज द लास्ट स्टेप ऑफ होल mechanism of respiration in which is normally takes place in the cell where food is oxidized. आता ऑक्सिजन सोबत रिएक्शन असेल त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो, म्हणून ऑक्सिडाइज शब्द आलाय. सो ॲट सेल्युलर लेवल दॅट फूड इज ऑक्सिडाइज्ड अँड ATP जनरेटेड. So ATP, which is very important energy currency and usable form of energy for all living things, it is normally generated or produced during the last step at cell. But it involves the two steps. आता यामध्ये दोन स्टेप पुन्हा त्यांनी डिवाइड केल्या. सोपं आहे एकदम. एक ऑक्सिडेशन आहे आणि दुसरं फॉस्फोरायलेशन. आता ऑक्सिडेशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला रिएक्शन विथ ऑक्सिजन. कोण करेल तर फूड, आणि फूड म्हणजेच ग्लुकोज. आणि फॉस्फोरायलेशन शब्द झाला आपला रेस्पिरेशन मध्ये. त्यानंतर फोटोसिंथेसिस मध्ये त्या ठिकाणी ADP दॅट इज ॲडिनोसाइन डायफॉस्फेट कंबाईन विथ द नेक्स्ट IP ॲडिनोसाइन डायफॉस्फेट. दोन फॉस्फेट ग्रुप आहेत, तिसरा इथं ऍड होईल आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये हाय एनर्जेटिक बॉन्ड ATPचा आपण डायग्राम बघितलाय. तर या ठिकाणी फायनली ATP जनरेट होते. नाउ सी व्हॉट हॅपन हियर. ऑक्सिडेशन. नाउ इट इन्व्हॉल्व्स द ब्रेकडाउन ऑफ कॉम्प्लेक्स फूड दॅट इज ग्लुकोज इनटू सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल विथ द रिलीज ऑफ ATP एनर्जी. त्याची रिएक्शन खाली लिहिली आहे मी. नाउ हियर फूड दॅट इज ग्लुकोज C6H12O6 is further reacts with oxygen or oxidize and breaks. So it is a complex food which is broken down into simple inorganic substance like CO2 and H2O with the release of 686 kilocalorie energy. आणि ऍक्च्युअली रेस्पिरेशनची जी खास पहिली रिएक्शन होती तीच या ठिकाणी होते आहे. सो ऑक्सिडेशन रिएक्शन त्याला म्हटलंय. नाउ व्हॉट इज फॉस्फोरायलेशन. सो इट इन्व्हॉल्व्स द ट्रॅपिंग ऑफ हीट एनर्जी. आता मुद्दा काय आहे तर त्या ADP आणि ATP म्हणजे ADP डायफॉस्फेट आहे, ATP ट्रायफॉस्फेट आहे. सेकंड आणि थर्ड फॉस्फेटच्या मध्ये जो हाय एनर्जेटिक बॉन्ड बनतो किंवा हाय एनर्जी स्टोअर्ड केली जाते, दॅट स्टोअर्ड एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे ऍक्च्युअली इथे केमिकल आहे परंतु बॉडीमधली हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते आणि इकडून तिकडून 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 अशी हीट ऍब्सॉर्ब करून एका ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ हाय एनर्जेटिक बॉन्ड बनतो. अँड वी ऑल नो इन बिटवीन सेकंड अँड थर्ड फॉस्फेट ऑफ ATP हाय एनर्जेटिक बॉन्ड आपण असा लावतो, बरोबर आहे. तर ही इकडून तिकडून घेतल्या गेलेली हीट एनर्जीचं कन्व्हर्शन इथे केमिकल मध्ये केलं जातं. सो ATP इज अ केमिकल फॉर्म ऑफ एनर्जी दॅट इज स्टोर्ड इन द बॉडी अँड यूज फॉर ऑल टाइप्स ऑफ लाईफ प्रोसेसेस. अँड दॅट formation of ATP from ADP is simply called as phosphorylation. So it involves the trapping of heat energy and convert into ATP molecule. So here heat energy of the body is actually absorbed and then म्हणजे बरेच अशी heat energy एका ठिकाणी जमा केली जाते and then it is stored in the form of high energetic bond which is used to make the ATP molecule. मी लिहिलं इथे ATP moleculeच्या साईडला high energy and we all know ATP is a energy currency for all living things, which is actually also called as usable form of energy and which contain large amount of high energy in that second and third phosphate group. ATP, which is also called as energy currency. Now the reaction is given by ADP plus IP. आता IP म्हणजे आपण घेतला एक फॉस्फेट.
एडीपी म्हणजे डायफॉस्फेट, दॅट इज ॲडिनोसाइन डायफॉस्फेट. फॉस्फेट 2 आहे, त्यात तिसरा ऍड होईल, पण हे ऍड होताना जो बॉन्ड तयार होतो त्या ठिकाणी एनर्जी वापरली जाते, दॅट इज 7.3 किलो कॅलरी. सो व्हेन एडीपी इज कन्वर्टेड इनटू एडीपी, ADP is converted into ATP by joining the third phosphate group. For that joining or mixing, that particular process also required the energy, and that energy is about 7.3 किलो कॅलरी. जरी एनर्जी इतकी यूज झाली तरी फायनली जो एक एटीपी मॉलिक्यूल बनेल त्यापासून तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी मिळते. एक एटीपी म्हणजे 686 किलो कॅलरी नाही. 686 किलो कॅलरी इज अ ॲक्च्युअल किलो कॅलरी एनर्जी विच कंटेन 38 ATP. कारण when one glucose molecule is completely oxidized, it gives about 38 ATP molecule. आणि जर आपण 38 ATP moleculeची किलो कॅलरी मध्ये एनर्जी काढतो तर ती येते मग 686 किलो कॅलरी. ओके, सो इन दिस वे फायनली at the cellular level or inside the cell, food that is glucose is completely oxidized and produce the large amount of energy, that is ATP. And that is about our mechanism of respiration, जो बऱ्याच दिवसाचा पार्ट सुरू होता कारण त्यामध्ये खूप डिटेल तुम्हाला दिलं होतं. आणि यानंतर आलं आता रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. बाकी ते ग्लायकोलिसिस क्रेब्स सायकल 11वीला होतं, इथे फक्त त्याची थेरॉटिकल पूर्ण माहिती आली आहे. आणि आता पुढचा जो आहे तो रेग्युलेशन आहे, म्हणजे तो खूप महत्वाचा पार्ट किडनीमध्ये आपण घेतला होता, बाकी सगळ्या ऑर्गनमध्ये घेतलाय, की ब्रेन आता या होल सगळ्या प्रोसेसला कसं रेग्युलेट करतं बाय सिक्रेटिंग व्हेरियस टाइप्स ऑफ एन्झाईम. कोणकोणते एन्झाईम, कोणकोणते हार्मोन बाय मीन्स ऑफ ब्रेन किंवा पिट्युटरी ग्लँड तयार केले जातील, अँड हाऊ द whole mechanism of aerobic respiration is completed or actually regulated by the brain as well as the spinal cord and other again that master endocrine gland, that is pituitary gland. तर तो टॉपिक पुढचा आहे जो बरेचदा विचारला जातो. आणि इथे हे 4 स्टेजेस झाले. यात काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तुम्ही मला आज मेसेज करा, ग्रुपवर केला तरी चालेल, कारण इथे हे खूप महत्वाचा हा टॉपिक आहे. हा इयत्ता 12वीला 12th क्लासमध्ये पहिल्यांदा आलेला टॉपिक आहे. त्यामुळे 101% बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला यातला एक टॉपिक येणार म्हणजे येणार. आणि बरेचसे प्रश्न यावर दिले आहे कारण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हा आमच्या वेळेला होता तिकडे, म्हणजे जेव्हा आम्ही 12वीला होतो, ते जे म्हणतो मी नेहमी बाबा आदमकर जमाना, तर हा त्याच्यानंतर जवळपास मी तो म्हणतो 15 ते 16 वर्षानंतर हा टॉपिक पुन्हा एकदा 12वीला आणलाय. आणि जो ॲक्च्युली ग्लायकोलिसिस क्रेब्स सायकल आणि ETC वगैरे आपण घेतलाय ते 11वीचं होतं, म्हणजे पूर्ण थेरॉटिकल पार्ट यांनी 12वीत आणला. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला वाटते ऑल याचा टोटल टॉपिक आपण यूट्यूबवर घेतलाय, फक्त एकच किंवा 2 क्लास ऑनलाईन घेतलेले आहेत. तर आता यूट्यूब हे यासाठी होतं, तसं मी मध्यंतरी बोललो, आता या इथे काही बोलायची गरज नाही. आता नेक्स्ट टॉपिक आपण पुन्हा बघू, ज्यानुसार जसं तुम्हाला मी सांगतोच, म्हणजे यूट्यूब असेल तर यूट्यूब किंवा मग ऑनलाईन क्लास. ओके, सो एनी प्रॉब्लेम मेसेज करा. या पूर्ण 4ही स्टेजमध्ये कुठे काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही तसं सांगा मला. मे बी आपण उद्या मग रिपीट करू शकतो जर आज तुमचे मेसेज आले संध्याकाळपर्यंत तर. ओके, सो आज व्हिडिओ थोडासा लवकर पाठवेल.